नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे, जेणेकरून त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये थोडासा का होईना दिलासा मिळत आहेत. मात्र अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक गावात घडलेल्या एका प्रकारामुळे आता योजनेभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे बघा. तर काय झालेलं आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. काय किस्सा आहे बघा पुढे. तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील एका ग्रामसखीने बचत गटातील सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी ग्रामसेवकाकडे विनंती केली होती की या विनंतीचा सखोल विचार न करता किंवा शासनाच्या नियमांची पडताळणी न करता ग्रामसेवकाने थेट महिलांच्या धमकीवजा सूचना दिल्याचा आरोप होत आहे. या सूचनेमुळे अनेक महिलांमध्ये गोंधळ उडालेला आहे बघा. संपूर्ण काय झालेले माहिती आपण बघू. दोंडीच्या माध्यमातून गावात जाहीर करण्यात आलेले की ज्या महिलांना बचत गटात सहभागी होणार नाहीत त्यांना केवळ लाडकी बहीण योजनेपासून नव्हे तर रेशनसारख्या इतर शासकीय सुविधांपासूनही वंचित राहावे लागेल बघा. अशाच प्रकारची भाषा वापरल्याने महिलांमध्ये भीती निर्माण झाली असून अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे बघा. तर त्या गावाच्या महिला काय म्हटलेलं आहेत पुढे बघा. सरकारी योजनेचा लाभ हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि त्या योजनांवर कोणतीही अतिरिक्त अट लावण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना नसतो. तरीही या प्रकरणात बचत गट सदस्याला सक्तीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत बघा. तर काय प्रकरण घडलेलं आहे पुढे बघा. तरीही अशा प्रकारची चुकीची माहिती गाव पातळीवर पसरवली जात असल्याने ती माहिती बाब मानली जात आहे. त्यामुळे महिलांची दिशाभूल होत असून योजनांवरील विश्वास डगमगीत होण्याचे चान्सेस इथं वाढलेले आहेत बघा. तसेच पुढे बघा. पळशी बुद्रुक येथील अनेक महिलांनी सांगितले की त्या आधीच आर्थिक अडचणीत असताना अशा धमक्या दिल्या जात होत्या असल्याने मानसिक ताण वाढला आहे आणि अनेक महिलांनी भीतीपोटी बचत गटात नाव नोंदवले तरी काही महिलांनी याला उघड विरोध केला आहे. त्यामुळे बघू शकता या प्रकारामुळे गावातील सामाजिक वातावरण व तणावपूर्ण बनले आहे बघा. ग्रामस्थांनी ग्रामसेवकाच्या या वर्तणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि सरकारी योजनेचा आधार घेऊन सामान्य लोकांवर दबाव टाकणे हा अधिकारांचा गैरवापर असल्याचे नागरिकांचे मत आहे. स्थानिक पातळीवर नियमांपेक्षा व्यक्तींच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. पुढे बघू शकता. दरम्यान हा संपूर्ण प्रकार व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे अनेक प्रकरणांवर व्यापक प्रसिद्धी मिळाली असून विविध स्तरांमधून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झालेला आहे. तरी बघा, अनेकांनी प्रशासनाकडे त्वरित हस्तक्षेप मागण्याची मागणी केलेली आहे. माध्यमांनीही या घटनेची दखल घेतली असून बघा पुढारीसारख्या नामांकित वृत्तपत्रांनी सुद्धा याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित न राहता जिल्हा स्तरावर पोहोचले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधलेलं आहे बघा. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढे बघा. या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे की म्हणजे सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवताना किती जबाबदारीने वागले जाते. चुकीची माहिती किंवा अर्धसत्य माहिती पसरवली जाते तर त्याचा फटका थेट लाभार्थ्यांना बसतो. त्यामुळे प्रशासनाने अधिक सहज राहणे गरजेचं आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली महिलांवर दबाव टाकणे, मूळ उद्देशाला हरताळणे फासणारे तसेच बचत गटी स्वेच्छेने सहभागी होण्याची संकल्पना असून ती सक्तीची असू शकत नाही हे वास्तव लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. तुम्ही जर बचत गटामध्ये तुमचं नाव नोंदवलं असेल तर ते स्वतःच्या इच्छेनुसार आहे, स्वइच्छेने आहे ते. तुमच्यावर कोणी दबाव टाकलेला नाही किंवा तुमची मर्जी असेल तर तुम्ही तिथे नाव नोंदवू शकता. पण त्या गावात असा प्रकार घडलेला दिसताना मोठं पुढे समोर आलेलं आहे बघा. पुढे एकूणच पळशी बुद्रुकमधील हा प्रकार प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यावरील एक इशाराच आहे. योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, नियमबद्धता आणि लोकांचा विश्वास जपला गेला पाहिजे. अन्यथा या अशा
घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा, मोठी अपडेट, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. बघा, 29 आणि 30 डिसेंबर रोजी तुम्हाला 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा होणार होते. तर काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर बघू शकता, आता तुम्हाला जो हप्ता आहे, नोव्हेंबरचा हप्ता अजून लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. बघा, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तुम्हाला तिघी हप्ते एकत्रित मिळू शकता 4,500 रुपये. परंतु काही महिलांना 3,000 सुद्धा येतील, काही महिलांना 4,500 सुद्धा येणार आहेत. त्यामुळे मोठी अपडेट आहे, मोठी गुड न्यूज आहे. आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती शिंदे साहेबांनी सांगितले की ही योजना कोणीही बंद करू शकत नाही. कारण ही योजना महिला सक्षमीकरणासाठी असणार आहे. आणि या योजनेमध्ये बघा, शिंदे साहेबांनी सांगितले की या योजनेमध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्या अपात्रच होतील आणि ज्या महिला पात्र आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, सरकारी नोकरी नाही, अशा महिला पात्र असणार आहेत. बाकी ज्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, अशा काही सर्व ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहेत. इन्कम टॅक्स सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे, अशा काही सर्व ज्या महिला आहेत, इन्कम टॅक्स भरत असतील, त्या सर्व महिला अपात्र होणार आहेत, फक्त ट्रॅक्टर वगळता शेतीसाठी. तर ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.